मामा तुमचं नाव काय? चिंतू हरी मुसळे. चिंतू हरी मुसळे. तुमचं गाव? गाव हसूर खुर्द तालुका कागल जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर. तुमचं वय काय? माझं वय 99. 99. म्हणजे 100 गाठाला आलाय तुम्ही आता. हो हो हो. म्हणजे मग तुम्ही काय करताय? कलाकार काय? कलाकार मी शाहीर आहे की. राष्ट्रीय शाहीर भीतिक वगैरे गाताय? दोन्ही वय. हो हो हो. किती वर्षापासून? हे जवळजवळ 80 वर्ष. 80 वर्ष झालं तुम्ही या कलाक्षेत्रात आहे. अरे वा, छान छान. मला सांगा, तुमचे आता साथीदार वगैरे कोण आहेत का? आहेत की. आहेत. जुने साथीदार आहेत का ते? आहेत त्यात जुने थोडे आहेत. आता 2-3 गेले तर दुसरे 2-3 झाले. बर 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 बर. मग तुम्ही शासनाकडे काय असं का मानधनासाठी काय अर्ज वगैरे केलेत काय? अजूनपर्यंत केलं पण कोणी हे केलं नाही, दखल घेतली नाही? घेतली नाही. बर, मग आता इथं तुम्ही कसं काय आला? मी तिथं आलो. मी गारगुटला गेलो होतो. हा मग तिथं मानधन विषय आहे म्हणून. हा. मग त्यांनी शा पाटलांचं मला नाव सांगितलं, बेलेवाडी साहेब आहेत म्हणून. हा 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 मी इकडे गेलो हा. आणि इकडे गेलो मी त्यांना हे असं आहे आता दाखवलंय म्हणजे माझ्यापाशी तुम्ही दाखवायला आला. दाखवा. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अजून तुम्ही कार्यक्रम करताय? करते. हो हो हो. तुमचे डोळे दात वगैरे छान आहे. अजून म्हणजे तुम्ही जवळजवळ 100 गाठा आला तरी पण तुम्ही सुंदर अजून गाणं तुमचं आहे. आता तुमचा कलाकार असलेले पुरावे जुने काय आहेत मी जरा बघतो. हा हो. जवळजवळ पुरावा तुमचा 20/11, परत 13/9/99 ते 18/9/99 पासून तुमचे कार्यक्रम चालू आहेत. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. हा एक पुरावा तुमचा पंचायत समिती कागलचा आहे. तुमचं अहमदनगरला पण तुम्ही कार्यक्रम केलाय की? हो केलं की. हो 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 हो. अहमदनगरला पण तुम्ही कार्यक्रम केलाय. सुंदर, म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही बाहेर पण कार्यक्रम करत होता. तुम्ही जिल्हा अधिकाऱ्यांचा पण कार्यक्रम केलाय. हां 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 हां. तो कार्यक्रम तुमचा 2024ला झालाय. होय होय होय. छान छान. तुमचे काही पेपरला पण बातम्या आल्यात. पेपरला पण तुमची बातमी छान आली आहे. तरी पण अजून तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ काही नाही. ठीक आहे. आम्ही प्रयत्न करतो तुमच्या मानधनाच्यासाठी. हां ठीक आहे. मी हे शासनाकडे कळवेन आणि तुमची दखल घेतली जाईल मानधनासाठी.